गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर मी चालली आहे लग्नासाठी बाहेर आणि इकडे पाहू शकता आम्ही निघालो आहे तर इथे सगळेजण झोपलेत, फक्त दाजी, वैशू आणि मी आम्ही तिघेच जागे आहोत। तर असं झाला माझा प्रवास सुरू। तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठे जाणार आहे आणि कोणाचं लग्न आहे किंवा किती छान लग्न झालं हे आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे। तर इथं थोडीफार आम्ही मस्ती केली। दिव्या झोपलेलीच होती कारण की तिला खूप जास्त झोप लागलेली, लवकर सकाळी उठली होती। इकडे आहे ऋषभ, त्याला आम्ही घेऊन बसलोय आणि खूप सारा एन्जॉय आम्ही केला। दिव्याला उठवलं आणि थोडीफार मस्त चालत गेली तिच्यासोबत। त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की रस्ता कसा आहे इकडचा। तर पहा तुम्ही, इकडे खूप सुंदर अशा माझ्या मेमोरीज आहेत। हे आहे भुलेश्वरचं मंदिर, जे की माझं खूप आठवणीतलं आहे आणि खूप छान मेमोरी आहेत माझ्या त्या मंदिरावरती। तर आय होप की तुम्ही नक्की जा आणि पहा, मंदिर खूप सुंदर आहे। तर इथे थोड्या वेळ आम्ही बसलो कारण की आम्हाला खूप जास्त भूक वगैरे लागली होती। थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं ताईंच्या घरी। आणि माझ्या बाबतीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली म्हणजे तर मला डोंगर वगैरे खूप जास्त आवडतात। मला आवडणारा प्रवास म्हणजे डोंगरांमधला, कारण की खूप छान व्ह्यू असतो, नेचर खूप सुंदर असतं, त्यामुळे मला प्रवास खूप आवडतो। फायनली आपण पोहोचलो ताईंच्या घरी। तर हे ताईंचं माहेर आहे आणि इथे आमच्या ताईंच्या घरी तुम्हाला दिव्याची मेहंदी दाखवते। आणि जर कोणाला ऑर्डर घ्यायची असेल तर दिव्याची आयडी मेन्शन करते। काय टाकलंय अजय? अजय नाव टाकलंय का? किती खुश आहात तुम्ही तुमच्या मेहंदीमुळे? लय खुशी। तुमच्या चेहऱ्याला मॅच होय ना खुशी। दिव्याने मेहंदी काढली ना म्हणून हे दाखव, ठिपका दाखवा बाईचं। हे चांगलं काढलं। काय काढायचं पण नाही काढलं, पण तिकडे मला झोप लागलेली आहे खूप, मी आजारी आहे खूप। काय खूप खूप आजारी आहे खूप। तुमच्या कोणी केली ती अशी मेहंदी इकडे पसरून मेहंदी चालली? कंठा झोप लागली। किती वाजले बघ बरं ताई? काय माहिती, 11 वाजले। तर जसं की तुम्ही पाहिलं असेल आपल्या इकडं श्यामलताई झोपल्यात की पाय कुणाचा आलाय माझ्या व्हिडिओ मध्ये माग। तर हे येडे चाळे करणारे आपली एकमेव व्यक्ती म्हणजे वैशाली वैशू आहे बरं काय ते। आणि हे काय लेझर। तर जसं की तुम्ही पाहिलं की आपला किती गोंधळ चाललाय आणि आम्ही आलोय श्यामलताईंच्या घरी। तुम्हाला जसं की सगळा ब्लॉग दाखवलेला आहे। उद्या आहे लग्न, आता वाजलेत 11। तर आता मला झोपायचं आहे, सो डिस्टर्ब करू नका। आणि इकडे दिव्याचं काय, तिने इतकी सुंदर मेहंदी काढली, इतकी सुंदर, मला रडायला यायला लागली मेहंदी बघून। बरं झालं मी तिच्याकडे माझा हात घेऊन गेले नाही, नाहीतर उद्याचा अख्खा मूड माझा भारी भारी राहिला असता। बघा, ज्याच्या हातावर मेहंदी काढते ना तीच सांगते डिझाईन कशी काढायची, कारण की यांचा मेंदू तेवढा चालत नाही। हा बरं ठीक आहे, मी आता चांगलं बोला। दिव्या खूप सुंदर मेहंदी काढते असं तिने मला बोलायला नाही। आणि ज्यांना काढायचे असेल ना त्यांना माझा काय रे खाली आयडी, तर मी आयडी देते, तुम्ही 10,000 रुपयाला एक हात काढून देणार। एवढी क्वालिटी प्रोफेशनल दुबई मध्ये जाऊन हा मेहंदीचा क्लास केलेला आहे। तर कोणाला माझ्याकडे क्लास करायचे असतील तरी आपले क्लास अवेलेबल आहे। क्लासचं नाव अर्जंट लगेच नाही, क्लास मेहंदीचं नाव काय आहे माहितीये का? इंडिया पाकिस्तान मॅच असं नाव देणार आहे आपण। का देणार आहे? कारण की त्यात कुठलंच याचं ताळमेळच लागत नाहीये की नेमकं कुठली डिझाईन कुठे। तिला विचारलं की तू कुयरी कुठं काढली, तर तिने काढल्यात पताका त्याच्यावरती आणि त्याला म्हणते ती कुयरी। तर इथे चालू आहे मेहंदी प्रोग्राम आणि लग्न आहे, माझं नाही। तर मस्त आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे नवरी कोण आहे काय, नाही तर तुम्ही परत मागच्या वेळेस सारखं कन्फ्युज होता की साखरपुडा सुंदरीचा होता का काय आणि लग्न आता तिचंच आहे का काय। असं काही नाहीये, ही तुमचा गैरसमज आहे। आणि इकडे बघा मी मेहंदी किती सुंदर काढली। जी कोणी माझ्या हातावरचं नाव वाचून दाखवणार त्याला प्राइज दिलं जाईल
वाचून दाखवा. हात काय थांबवणार नाहीये मी. आणि इकडं श्यामलताईंनी सुद्धा खूप सुंदर मेहंदी काढली. बघू श्यामलताई. हा तर ह्यांनी काय केलंय माहितीये का, लग्नाला मला घेऊन आलं बरं का, आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आपलं सॉरी मेकअप म्हणते तिकडे मेहंदी आर्टिस्ट तिकडे बसवली माझ्या हातावर मलाच काढायला लावलंय. बघा कसली ठिगळं काढून ठेवलं का मी हाताला. तुला काय झालंय हात काढायला. ही तर प्रोफेशनल मधले प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आहे. तुम्हाला यांची डिझाईन स्पेशली मी ना असे पोस्टर बनवून आमच्या गावात लावणार. विचार ना तर तुम्हाला पूर्ण दिवाळीचा स्वाद इथं मेहंदी मध्ये भेटेल बघायला. तर नक्की या मेहंदी काढायला आमच्याकडे. आम्ही एवढ्या सुंदर मेहंद्या काढू. मला तर एवढी भारी येते की मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह दाखवणार आहे मी कसली मेहंदी काढते. आणि तुला सगळ्यात सुंदर आपली श्यामलताईंची मेहंदी आली तुम्हाला दाखवते. चला क्रेडिट जातं या मॅडमला, यांनी काढली मेहंदी. आणि आज आहे दुसरा दिवस, लग्नाचा दिवस. तर तुम्ही पाहू शकता की ताईंनी किती सुंदर असा गेटअप केलेला आहे. आम्ही मेकअप केला होता कारण की जास्त हेवी केल्याच्या नंतर ना आम्हाला ते परवडणार नव्हतं. तर इथं आहे नवरी जिचं लग्न आहे. तर तुम्हा सगळ्यांचा गैरसमज दूर झाला असेल आपल्या या व्हिडिओमध्ये. ते इकडे वैशू आहे आणि ताई करतात ते नवरीचा मेकअप. तर ताईंच्या बहिणीचं लग्न होतं आणि तिच्या लग्नासाठी आम्ही इकडे आलो होतो. तर तिची आणि माझी सुद्धा ओळख आहे. तर लग्नाच्या दिवशी मी आणि दिव्या खूप बोर झालो होतो कारण की जेवण केल्याच्या नंतर ना आम्हाला भयंकर झोप लागली होती. दुसरं काही कामही नव्हतं त्याच्यामुळे बसून आम्ही बोर झालो. त्यात मी दिव्याची थोडीशी गंमत केली आणि खूप सारा एन्जॉय पण केला आम्ही. झोप तर काही झाली नाही बट आम्ही बसलो होतो आणि ताई आणि वैशू मेकअप करत होत्या. तर तुम्हाला थोडीशी झलक पाहायला भेटणार आहे त्या दोघींची. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यानंतर इकडे आम्ही करतोय डान्स, तोही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडे तुम्ही पाहू शकता की इथे सगळेजण डान्स करत आहे. खूप सुंदर असं इथे डान्स झाला. आणि त्यानंतर एक आजोबाही होते, त्यांचाही व्हिडिओ शूट केलेला आहे. तर त्यांनाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने लग्न तर पार पडलं आणि इथे आम्ही सगळेजण बसून खूप सारा एन्जॉयमेंट केला, खूप सारा धिंगाणा घातला. इकडे तुम्ही पाहू शकता की आम्ही कुठे बसलो आहे आणि कसं बसलेलं आहे. तर थँक्यू सो मच. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.